संभाजीनगरमध्ये सिडको फ्लायओव्हर ह्या ठिकाणी HPCLचा LPG टँकर जे मुंबईहून चिकलठाणाला जात होती त्या ठिकाणी डिवायडरला धडकून एक दुर्घटना झाली आणि ज्यामधून गॅस लिकेज त्या ठिकाणी होत होता आणि हा गॅस लिकेजचा ते घटना जी आहे 5:11 सकाळी झाली आणि त्यानंतर लगेच आपल्या महानगरपालिकेचा फायर टेंडर्स त्या ठिकाणी पोहोचल्या आणि हळूहळू सर्व यंत्रणा MIDC, गरवारे, बजाज आणि तसेच HPCLचा पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व चमू इकडे आल्या। विशेष करून पोलीस विभागातर्फे नितीन बगाटे आणि त्यांच्या सर्व चमू या ठिकाणी उपस्थित झाल्या। महानगरपालिकेचे सर्व अधिकारी मुख्यत्वाने माझे चीफ फायर ऑफिसर आणि त्यांचे सर्व चमू या ठिकाणी झालं। यामध्ये ॲम्ब्युलन्सेस, वॉटर सप्लायचे टँकर फिलिंग पॉईंट्स आणि तसेच मीडिया मॅनेजमेंट असेल आणि तसेच सर्व गोष्टीच्या योग्य रीतीने पार पडून आता जवळपास 12 तास हा ऑपरेशन चालला। हा ऑपरेशन गॅस योग्य रीतीने या ठिकाणी पार पडला। आमच्या या ठिकाणी इव्हॅक्युएशनसाठी 1 किलोमीटर परिव्यस्त असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढलं। आम्ही इव्हॅक्युएशन केलं, लोकांना आवाहन केलं, MSCBच्या लाईट बंद केलं, काही भागात इंटरनेट बंद केलं, लोकांमध्ये एक पॅनिक निर्माण झाली होती। हे वेगळं प्रसंग महानगरपालिकेसाठी या ठिकाणी काम करणारे सर्वांसाठी HPCL लोकांसाठी सुद्धा एक वर्स्ट केस सिनारिओ या ठिकाणी झाले होते, परंतु हा सर्व घटनेचा व्यवस्थित रीतीने या ठिकाणी हाताळून एकाही जीवितहानी न होता, कारण एवढा मोठा फ्लेमेबल गोष्टी होत्या आणि या फ्लेमेबल गोष्टीला काही दुर्घटना जर झाला तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि त्यासोबतच प्रॉपर्टीचंही नुकसान झालं असतं, परंतु सुदैवाने ईश्वराच्या दयेने कृपेने या ठिकाणी अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना झाली नाही। माझं सर्व टीम कोणीही पळून न जाता सर्व टीम ज्या ठिकाणी ज्यांना ज्या जबाबदारी दिल्या होत्या त्या सर्व जबाबदारी योग्य रीतीने पार पडून आम्ही सकाळीपासून आतापर्यंत इथेच आहोत आणि या सर्व ठिकाणी व्यवस्थित करूनच आम्ही इथून निघणार आहोत। माझ्या महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील आणि पोलीस विभागाचं अधिकारी असतील, त्यांचं सर्व चमूने व्यवस्थित रीतीने या ठिकाणी काम केलं, त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी आम्हाला जे वरती सूचना देत होते आणि त्यांना पूर्ण या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला दिला होता आणि या ठिकाणी जे काही आम्ही निर्णय घेतला 0% रिस्कवर आम्ही निर्णय घेत होतो आणि आमच्यासाठी पण नवीन होता, परंतु काही घडली नाही, काही झाली नाही। त्याबद्दल मी ईश्वराचा आभार व्यक्त करतो आणि सर्व लोकांना आपल्या दैनंदिन आता जीवन नॉर्मलमध्ये असेल आणि या सर्व घटनाचा तपास पोलीस विभाग स्वतंत्र रीतीने करणार आहे। कशामुळे घडले, काय घडले आणि कुणी केलं, या सर्व गोष्टीच्या आपण या ठिकाणी व्यवस्थित रीतीने बघणार आहे आणि विशेष करून हा ॲक्सिडेंट कशामुळे झाला एक रोड ऑडिट आम्ही या ठिकाणी करणार। या रोडमध्ये ज्या ज्या गोष्टीचा बदल करायचा असेल त्या गोष्टीही करू। विशेष करून आग सेवाचे अजून बळकट करणे फार गरजेचं आहे। अशा प्रसंगी वेळी आमचे कमतरता काय आहेत, आमची वीकनेस काय, आमची स्ट्रेंथ्स काय आहेत, आमची ऑपॉर्च्युनिटी काय, आमची थ्रेट काय आहे, या गोष्टी निदर्शनात येतात आणि या निदर्शनास आम्हालाही आलेला आहे। कारण एखादा चुकीचा प्रसंग चांगला गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतं आणि त्या गोष्टी आम्ही शिकून कुठल्याही घटना होऊ नये, ईश्वराला आम्ही प्रार्थना करतो की कुठल्याही घटना होऊ नये, परंतु कुठल्याही घटना जरी झालं आमच्या लोक पळून न जाता छाती दाखवून त्या ठिकाणी फाईट करणारे लोक आहेत, लढाकू आहे म्हणून त्यांचा छोटेसा सत्कारही आम्ही केलं आणि या सर्वमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापूर्वक आभार आणि धन्यवादही व्यक्त करतो। विशेष रूपाने मीडियाच्या बंधूंनी ज्या ज्या वेळा लोकांना सूचना पोचत करत होते त्यांचाही मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि ऑल एंड्स वेल दॅट इज वेल अशा म्हटलं जातात। तो सर्व गोष्टी का संपलं, आता 10-15 मिनिटांमध्ये इथं साफसफाई करून आम्ही पूर्वरत हा रस्ता सुरू करणार आहे। धन्यवाद। ओके सर, थँक्यू। बजाज चला
जी सुदर्शन आपके मार्ग वाला है क्या सर?